तुमचं लग्न आणि अक्का मावशीचं लग्न हे कसं झालं होतं? इतिहासच आहे तो मोठा. हां. माझी आई वारल्यानंतर ही सावत्राई आली होती. हां. नंतर आम्हाला दादा म्हणाले, मी आता शेती करतो. आमचं 12 एकर शेत होतं. हं. मग ते 12 एकर शेत होतं. हो, बापरे! 12 एकर शेत होतं आणि कापूस पिकायचा शेतामध्ये. बरं. तर मग भाऊ इंदूरला गेला. आम्ही शिक्षणासाठी म्हणून गावात राहिलेलो. मोठं घर होतं आमचं. 9 खोल्यांचं घर होतं. बापरे! मोठी गच्ची बिच्ची 3 मजली खूप मोठं घर होतं शहरात. तर आम्ही 4घी बहिणी गावात थांबलो. तर वडील म्हणाले, मुली गावात आम्हा सगळ्यांना घेऊन गेले शेतावर. हं. आणि मग तिथून आम्ही शाळेत जायचो. 4 किलोमीटर जाणून येणं, 8 किलोमीटर असं शाळेत जायचो आम्ही. मग भाऊने विचार केला की असं ह्या पोरी शाळा सोडून देतील एक दिवस असं जाण्या येण्याच्या त्रासामध्ये. मग तो म्हणाला की शहरातच तुम्ही. पहिले तर 6 महिने होईपर्यंत शाळेत माझं नावच नव्हतं. माझ्या रडकाचं कोणाचंच नाव नव्हतं. बरं. म्हणजे आम्हाला वडिलांनी शेतावर नेल्यावर 6 महिने परीक्षेच्या पूर्वी 17 दिवस माझी हजेरी होती शाळेत. फक्त 17 डेज, 17 दिवस. 17 दिवस हजेरी होती आणि माझा 2रा नंबर आला होता वर्गात. वाह! त्यावेळी रेणुका मावशीचं पण असंच असेल मग. तुम्ही बरोबरच. प्रश्नच नाही. पवार सिस्टर्स आम्ही प्रसिद्ध होतो शाळेत. पवार सिस्टर्स. आणि त्या 9वीच्या वर्गात मी आल्यावर त्या बापट नावाची एक हुशार मुलगी होती. तर माझ्या मैत्रिणींनी तिला असं घेरलं, ए बापटे, आता तुझी हे बंद कर जरा, आता आमची पवरी आली, आता तुला कसा नंबर टिकतो बघूया. तू कशी पहिली येत बघूया. आमची पवरी आली आहे ना, म्हणजे लाडकं नाव माझं पवारचं पवरी. ए पवरे लाडकं नाव होतं ते. आता आमची पवरी आली, आता तुला कसा पहिला नंबर येतो बघूया. आणि मग खरंच तिचं माझं पहिला दुसरा असंच राहायचं. हां, मग